अच्छा, मागच्या बाजूला असणारी छोटीशी चूल आहे ज्या ठिकाणी पाणी वगैरे तापवण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी चुलीचा उपयोग होतो. आणि घराच्या खालच्या बाजूलाच मोठ्या प्रमाणावरती हिरवीगार झाडी दिसते आणि मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे कोकणातील वातावरण आहे ना पूर्ण बदलून गेलं आहे. तरला मुसळधार पाऊस लागतोय. कालपासूनच चांगली अशी पावसाने सुरुवात केली आहे. दुपारी जरी कडकडीत ऊन पडलं असलं तरी आता आपण बघितलं तर चांगली अशी मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे. रात्रीसुद्धा बघितलं तर चांगला असा पाऊस लागत होता आणि आज सकाळपासून सुद्धा चांगली पावसाने सुरुवात केलेली आहे. गुहागरमध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. मुसळधार पाऊस चालू आहे. कालपासूनच चांगली अशी पावसाने सुरुवात केली आहे आणि रात्रीसुद्धा चांगला पाऊस पडला होता. काल आपण बघितलं तर दुपारी चांगलंसं ऊनसुद्धा पडलं होतं, पण त्यानंतर आपण बघितलं तर थोडी पावसाने विश्रांती घेतली आणि संध्याकाळी जोरात पाऊस लागायला सुरुवात झाला. आता बघितलं तर हळूहळू पाणी रस्त्यावरून व्हायला सुरुवात झालं आहे आणि इकडे आकाशाकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ढग दिसतात. थोडा धुक्यासारखा परिसर दिसतो कारण की मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे. आणि काल कडकडीत ऊन पडलं होतं दुपारी साधारण 1-2च्या दरम्यान आणि त्यानंतर 2-3 तासामध्येच मुसळधार पावसाने सुरुवात केली चालू आहे. त्यामुळे आपण बघितलं जे आमची घरांच्या मधून जी पायवाट जाते ना तिला ओढ्याचं स्वरूप आलं आहे. त्या पायवाटेवरूनच मोठ्या प्रमाणावरती आता पाणी व्हायला सुरुवात झाली आहे आणि घराच्या आजूबाजूचा परिसर आहे ना तो पूर्ण झाडांनी वेढलेला आहे. जास्वंदी असतील, नारळ, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही बघा इथे पूर्ण वाट आहे ना तिला ओढ्याचं स्वरूप आलं आहे पूर्ण. आणि मोठ्या प्रमाणावरती आता सध्या पाऊस चालू आहे आणि घराच्या बाजूलाच आणि बाहेरच्या बाजूला मी थोडा आलो आहे. तर ह्या साईडला बघितलं तर अगोदर शेती वगैरे व्हायची, पण आता पूर्ण हा परिसर पडीक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती इथं आपल्याला गवत रुजलेलं दिसतं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टाकळासुद्धा पाहायला मिळतो, ज्याच्या भाजी वगैरे सुंदर होते. त्यानंतर रानामध्ये आपण बघितलं ना आता मोठ्या प्रमाणावरती पालेभाजीसुद्धा इकडे आम्हाला खूप मिळते. आणि इकडे थोडं बघितलं तर तुम्हाला जी मखमली आहे त्या मखमलीची खूप झाडं आहेत आणि ही मोठी झाल्यानंतर गणपतीत आम्हाला या मखमलीवरती खूप मोठ्या प्रमाणावरती फुलं भेटतात. हे कोणी असे बी वगैरे टाकलेलं नाही आहे, जे गेल्या वर्षी रुजले होती झाडं त्याचे जे बी पडलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला इथे मखमलीची झाडं पाहायला मिळतात. ही जी पायवाट आहे ना ती आमची बाजारपेठ आहे शृंगारतळी. तिकडे सुद्धा आम्ही चालत जायचो अगोदर, आता सुद्धा अजून काही लोक जातात. पण आम्ही तळीवरती जेव्हा शाळेमध्ये जायचो त्यावेळेला हीच पायवाट असायची. तर थोडं त्याच्यावरती पाणी वाहताना दिसते तीच पायवाट आहे आणि खाली उतरून आपण गेलो की आपल्याला तिथे नदीसुद्धा लागते. मुसळधार पाऊस चालू आहे आणि हा जो रस्ता गेला आहे ना तो खाली आमच्या विहिरीकडे गेला आहे. ती विहीर आम्हाला 12 महिने पाणी देते. ती आता विहीरसुद्धा तुडुंब भरलेली आहे आणि हा रस्तासुद्धा आहे तो थोडा कातळाचा आहे, उताराचा आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणावरती झाडं आहेत आणि हा जो परिसर आहे तो पूर्ण असा पडीक आहे. इथे शेती वगैरे होत नाही, पण आपण थोडीशी तिकडे कोंपण केलेली आहे. तिकडे भेंडी वगैरे असतील अशी झाडं लावली जातात. ही पावसाळ्यामध्ये आपल्याला भाजीची झाडं आहेत ती लावली जातात. आणि हा परिसर जी ही पायवाट आहे ती खूप सुंदर आहे, निसर्गरम्य आहे आणि वातावरण एकदम नैसर्गिक कोकणातलं सुंदर वातावरण अनुभवता येतं इथे. आता बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे ना त्यामुळे बघितलं तर इथून पाणी वाहत आहे, तेवढं ओढ्यासारखं स्वरूप आलं आहे. आणि खाली उतरून आपण थोड्या वेळातच विहिरीच्या इथे जाऊ आणि सुंदर असं वातावरण आपलं कोकणातलं पाहता येईल. आणि ही सरळ रस्ता गेला आहे तो आमच्या विहिरीकडे गेला आहे आणि ह्या बाजूला रस्ता आहे तो नदीकडे जातो. ह्याच वाटेने आम्ही गणपती वगैरे विसर्जन करण्यासाठी जात असतो. आणि ह्या बागेमध्ये इथे बघितलं तर फणसाची, काजूची झाडं आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतात. थोडं खाली उतरून जाऊया, चालताना थोडं काळजी घ्यावी लागेल कारण की कातळाचा भाग आहे आणि शेवाळी आल्यामुळे थोडं पाय वगैरे सरण्याची भीती आहे. आणि हा पूर्ण परिसर आहे ना पूर्ण जंगल आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणे करवंदीची झाडी पाहायला मिळते आणि थोडं मोठ्या प्रमाणावरती पाणी जाऊन आहे ना इथे आपल्याला थोडं ओढ्यासारखं दिसतं. एक खड्डा पडलेला आहे कारण की पूर्ण माती धुकून खालच्या बाजूला गेलेली आहे. आणि आपण 2 मिनिटांमध्येच आमची जी विहीर आहे त्या विहिरीच्या इथे आपण पोहोचू आणि तुम्हाला मी दाखवतो किती मोठ्या प्रमाणावरती विहीर भरले. पावसाळ्यामध्ये एकदम उन्हाळ्यामध्ये एकदम तळ गाठते आणि पावसाळ्यामध्ये बघितलं ना तर वरपर्यंत पाणी येतं. रस्ता आहे ना तो खूप सुंदर आहे, पूर्ण दोन्ही बाजूला झाडं पाहायला मिळतात. आणि ही आमची विहीर आहे तर तुम्हाला दाखवतो किती विहीर भरलेली आहे, पूर्ण वर आलं आहे. 6-7 फूट फक्त पाणी वरती यायचं बाकी आहे आणि जवळजवळ आमची 35 ते 40 फूट खोल ही विहीर आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आता विहिरीमध्ये पाणी पाहायला मिळतं आहे. आणि वरच्या साईडला आपण तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आकाशामध्ये ढग दिसत आहेत. थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळे थोडं धुक्यासारखं दिसतं आहे. आणि इथे छोटीशी बागसुद्धा आहे, तिथं आपल्याला हळदीची झाडं पाहायला मिळतात. आपल्याला इथे
जे लाजाळू आहे ती लाजाळू पाहायला मिळते. थोडा हात लागला तरी पूर्ण ते बंद होते. त्यामुळे आपण बघितलं आता पाऊस पडतोय त्यामुळे पूर्ण ही पानं आहेत ती जी बंद झालेली आहेत. आणि इकडे सुद्धा आपल्याला नारळाची, काजूची, आंब्याची खूप सारी अशी झाडे पाहायला मिळतात. तर पाऊस चालू आहे ना त्यामुळे चांगली विहीर भरलेली आहे आणि विहिरीमध्ये जे पाणी पडतंय त्यामुळे तुम्हाला सुंदर एक नजारा पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणावरती आता सध्या पाऊस चालू आहे. जवळजवळ 30-35 फूट खोल असलेली ही विहीर पूर्ण आता वरपर्यंत भरलेली आहे आणि खालचं वातावरण दाखवतो. सुंदर वातावरण आहे. सकाळपासून चालू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर अजिबात कमी झालेला नाहीये. मी आता जानवळे गावामध्ये आहे, गुहागर तालुक्यामध्ये, आणि गुहागरला मोठ्या प्रमाणावरती पाऊस लागतोय. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर हा पाऊस चिपळूण, संगमेश्वर, त्यानंतर खेड ह्या बाजूला सुद्धा लागतोय. काल दुपारी कडकडीत ऊन पडलेलं असताना संध्याकाळी चांगली मुसळधार पावसाची सुरुवात केली आणि आज रात्री सुद्धा पाऊस लागला आणि सकाळपासूनच चांगली अशी मुसळधार पावसाची सुरुवात केलेली आहे. माझ्या मागच्या बाजूचं जे तुम्ही जमीन बघताय ना पूर्ण हिरवीगार झालेली आहे. मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडल्यामुळे पूर्ण गवत रुजलेलं आहे आणि हा जो रस्ता आहे, आमची जी पायवाट आहे, त्या पायवाटीला ओढ्याचं स्वरूप आलंय. आपण बघितलं तर इकडे पूर्ण पाणी वाहत आहे. आमच्या खाली विहिरीकडे जाणाऱ्या वाटेला पूर्ण ओढ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि गुहागरमधलं आता वातावरण बघितलं पूर्ण गार वातावरण झालेलं आहे. सकाळपासूनच मुसळधार पाऊस चालू आहे आणि पावसाचा जोर कमी होण्याऐवजी वाढतच जातोय. आता बघितलं तर शेतकऱ्यांची लावणीची वगैरे कामं झालेली आहेत, पण आता शेतीला मोठ्या प्रमाणावरती पाण्याची गरज असते आणि आता मुसळधार पाऊस सुद्धा चालू झाल्यामुळे कोकणातला शेतकरी आहे तो सुकावलेला आहे. मागच्या बाजूला बघितलं तर इकडे आमची वाडी चालू होते, बरीचशी घरं तुम्हाला पाहायला मिळतात आणि इकडे हा जो रस्ता आहे तो शृंगारतही असेल, बाजारपेठ, त्यानंतर आमच्या विहिरीकडे सुद्धा जातो. वाटेला ओढ्याचं स्वरूप आलंय. पूर्ण आमच्या घरांच्या आसपासून जे सर्व वरती पाणी पडतंय ना ते ह्या पायवाटेवरून खाली जात आहे आणि इकडे घराच्या पावळ्या ज्या पडतायत ना ते एकदम सुंदर वातावरण पाहायला मिळतंय. वरती नारळाचं झाड, इकडे खाली घरं आणि अंगण्यामधून हे पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर वातावरण आहे आणि ह्या बाजूला बघितलं ना इकडे घराच्या आसपासला तुम्हाला कोकणामध्ये अशी बरीचशी झाडं पाहायला मिळतात.